नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीलाच इकडे ऐश्वर्या तिच्या डॅडाशी बोलते बरं का, की आता मी जानकीला उंबऱ्यापर्यंत आणलेलं आहे आणि कधी आता धक्का मारून बाहेर काढेन याचा लवकरच ती वेळ येईल. आणि हे सगळं बोलताना सारंग आल्यानंतर लगेच ऐश्वर्या विषय बदलते. मग डॅडा म्हणतात का गं, कोण आलंय वाटतं? तर ऐश्वर्या म्हणते की हो आलेत ना, मी तुमच्याशी नंतर बोलते हा फोनवर असं म्हणते आणि फोन ठेवून देते आणि लगेच सारंगशी बोलते आणि म्हणते नाही, डॅडाचा फोन होता, तुमच्या तब्येतीबद्दल आणि माझ्या हाताबद्दल ते विचारत होते, काळजी करत होते. मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, पण मला ना आता एवढी कामाची सवय झाली, माझा हात भाजलाय तर म्हणजे मला काम करायचं आहे, हा जो सगळा पसारा आहे ना तो आवरायचा आहे. मग लगेच सारंग पण लगेच इथे, अहो तुम्ही किती करताय, तुम्ही आता जरा काही करू नका, हात दुखतोय ना तुमचा, मी तुमच्यासाठी मलम घेऊन आलोय. मग लगेच ऐश्वर्याना त्याच्या गालावर हात ठेवते आणि तुम्ही किती क्यूट आहात असं म्हणते. आणि मग सारंग पण इथे खुश होतं आणि ऐश्वर्या लगेच कामाची सवय आहे ना मला भरपूर काम करायचं आहे म्हणून ती लगेच बेडवरचा पसारा आवरायला जाते. आणि मग सारंग म्हणतो, अहो तुम्ही काय करताय, तुमच्या हाताला लागलंय, अहो मी आवरतो ते, तुम्ही तिथं गप्प बसा. तर ऐश्वर्या लगेच, अहो कसं दिसतं ते, मी नाही बसू शकत. अहो नाही ठीक आहे, मी करते हळूहळू, तुम्ही बसा, मी करते. सारंग तिचं काही ऐकत नाही. सारंग तिला बसवतो आणि मग सगळे कपडे जे काही पसरलेले असतात बेडवर त्याच्या व्यवस्थित घड्या करतो आणि मग ते कपाटात इथे ठेवायला लागत असतो. आणि इकडे ऐश्वर्या आता बघते आपला प्लॅन कसा सक्सेसफुल झाला आहे, ते कामाला लावायचा. आणि ते हळूच ना तिला तिथे सँडल दिसतात, त्याच्याजवळ जाते आणि नुसती उभी राहते आणि करून ओरडते. आता सारंग गेला इकडे कपडे ठेवायला आणि त्यामुळे त्याची पाठ आहे, त्यामुळे त्याला दिसत नाही. आणि आवाज आल्यावर तो डायरेक्ट एकदम कपडे ठेवतो आणि म्हणतो, का काय झालं? तर लगेच काय नाही, हे सँडल मी जरा उचलत होते म्हणून जरासे हात. अहो कशाला तुम्ही करताय, मी आहे ना, मी उचलतो तुमचे सँडल असं म्हणतो. आणि तो सँडल घेतो आणि ठेवतो. तर तेव्हा म्हणतो, बायकोचे सँडल नवऱ्यानं उचलले तर काही बिघडत नाही असं तो म्हणतो आणि ठेवतो. हा बिचारा चांगल्या मनाने सगळं करतोय, पण ऐश्वर्याच्या मनात चांगलं नाही आहे हे त्याला कळून येणार नाही. आणि जेव्हा त्याला कळेल तेव्हा किती धक्का बसेल त्याला. तुम्हाला काय वाटतं, बसेल सारंगला धक्का? ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इकडे तो सँडल उचलून कोपऱ्यात नेऊन ठेवतो आणि म्हणतो, मी बाकीची कामं जरा आवरून येतो असं म्हणतो. आणि तो इथे बाकीचं ते कपाटे म्हणजे सगळं व्यवस्थित लावायला लागतं. आणि असंच मी प्रत्येकाला माझ्या हाताखाली नाचवणार असं म्हणून ऐश्वर्या इथे खुश होते. तर इकडे नानासाहेब आणि सुमित्राई बोलत बसलेत आणि नेहमीप्रमाणे सुमित्राई जानकीची कंप्लेंट करतायत आता नानासाहेबांकडे, की या जानकीचं काय चाललंय ना, काही कळत नाही आहे, सारखं आपलं ती म्हणजे खास करून ऐश्वर्याच्या बाबतीत ना ती हल्ली काहीतरी वागतीये वेगळंच. नानासाहेब म्हणतात, अहो जानकी तुमच्याशी बोलायला आली होती, तुम्ही तिच्याशी बोललात का? तुम्ही तिचं काही ऐकूनच नाही घेतलं. मग लगेच सुमित्राई म्हणतात, मला माहिती होतं ती काय बोलणार आहे, ती ऐश्वर्याबद्दलच बोलणार होती ना. मग लगेच नानासाहेब म्हणतात, अहो तुम्ही ऐश्वर्या चुकीची आहे असं म्हणजे जानकी चुकीची आहे असं ठरवून टाकलंयत का? तर तुमचं चुकतंय आता, तुम्ही नीट विचार करून बोलत नाही, नीट डोळे उघडे ठेवून तुम्ही या सगळ्याकडे बघत नाही आहे असं म्हणून नानासाहेब सुमित्राईंना समजावत असतात. सुमित्राई म्हणतात, म्हणजे तुम्हाला पण आता ऐश्वर्याची चूक दिसते का? मग लगेच नानासाहेब म्हणतात, अहो दोन्ही सुद्धा माझ्याच आहेत, त्यामुळं मी असं कसं म्हणू की दोघी बरोबर नाही, चुकीचे आहेत. पण तुम्ही जानकी आल्यानंतर तुम्ही तिचं ऐकून घेतलं नव्हतं, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि तुमच्या मनातच ना आता सावत्रपणा इथे यायला लागला असं ते म्हणतात. मग तुम्हीच कसं वागतायत ते बघा असं म्हणून सांगतात. पण मी काही उलटं वागत नाही आहे, ऋषिकेश जानकीत सगळं उलटं वागतात असं म्हणतात. आणि नानासाहेब इथे गप्प बसा, तोपर्यंत जानकीची त्यांना हाक येते. तर इकडे बघा प्रेक्षकांनो, इकडे ना किचनमध्ये आता सारंग विचारतोय, तुम्हाला काही खायला हवं आहे का? तर लगेच पाणी पाहिजे का? तर हो मला पाणी द्या जरा असं म्हणून ऐश्वर्या सांगते. आणि मग सारंग ऐश्वर्याला इथे पाणी देतो. आणि तो पाणी देत असताना जानकी तिकडनं नानासाहेबांच्या रूममधून आलेली आहे आणि ती पण अगदी उत्साहात ना गोडगोड बोलते ऐश्वर्याशी आणि म्हणते, अगं तुला काही हवं आहे का? तुला काही हवं असलं तर मला सांग, मी करते. हो आता ह्या दोघींचं जे काही बोलणं चाललं आहे त्याच्याकडे सारंग असं मिक्स भावनेनं बघतोय की नेमकं आता काय चाललं आहे ते. आणि ऐश्वर्या पण हो म्हणून हसते, येते हातावर फुंकर मारते. आणि जानकी नाही ते बोलता बोलता म्हणते, तुला काय लागेल ते सगळं मी करते आणि तुला आता काही करायची गरजसुद्धा नाही आहे आणि तू काही करूसुद्धा नकोस असं म्हणून इथे जानकी म्हणते. आणि लगेच ऐश्वर्या इथे गडबडते, काही करू नकोस म्हणजे तुम्ही असं का म्हणताय? आता सारंगला पण कळत नाही आहे ही
एकदम असं का बघते बोलते ते. मग लगेच जानकी इथे म्हणते, अगं तुझ्या हाताला भाजलंय ना, तुझा हात बरा होईपर्यंत तू काही करू नकोस, तोपर्यंत मी करते. आणि सारंग पण म्हणतो की मी आहे मदतीला. पण जानकी म्हणते तुम्हाला मदत करायची आहे ना तर तुम्ही जाऊन ऋषिकेशला करा, ऑफिसला जायचं नाही आहे का तुम्हाला, असं म्हणून ती सारंगला इथे पाठवून देते. आणि मग लगेच इकडे ऐश्वर्याला म्हणते जानकी की तुला जी काही कामं करायची आहेत, जी तुला दाखवायची आहेत ना, ती सगळी मी करते. आणि त्याची सुरुवात फक्त आईंची काळजी घेण्यापासून, म्हणजे नुसतं खाण्यापिण्याचं नाही आहे. तर ती जो काही नंतर ते रूममध्ये दोघं बोलत असताना मध्येच नानासाहेब थांबलेत ना, मग ते काय बोलणं झालं ते इथे फ्लॅशबॅकमधलं दाखवलं आहे. आणि जानकी इथे एक कागद घेऊन जाते रूममध्ये आणि म्हणते की आई, असं तुम्ही जे दवाखान्यातनं जेव्हा डिस्चार्ज होऊन आला होता तेव्हा मी डॉक्टरांशी सगळं बोलून घेतलं होतं आणि तेव्हा ना त्यांना विचारून एक चार्ट केला होता. तुम्ही काय करताय, तुम्ही उठताय लवकर, खरं तुम्ही अजिबात व्यायाम करत नाही, हो की नाही हो नानासाहेब. मग नानासाहेबसुद्धा इथे हो बरोबर आहे असं म्हणतात. तर उद्यापासून तुम्ही इथे 5 वाजता उठून सकाळी मॉर्निंग वॉकला जायचं आहे, मी तुम्हाला घेऊन जाईन. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही काय खायचं आहे काय नाही हे डायटिशियनला विचारून मी इथे ठरवलं आहे. आता डायटिशियनचं नाव घेतल्यानंतर सुमित्रांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेत. मग लगेच जानकी इथे म्हणते की काळजी करू नका, डायटिशियनला विचारले म्हणजे काही तुम्हाला बेचव अन्न देणार नाही आहे, व्यवस्थित मी सगळं विचारून घेतलं आहे आणि हा चार्ट तयार केला आहे, हा तुम्ही एकदा बघा, नानासाहेब तुम्ही सुद्धा बघा आणि लक्ष ठेवा बरं का, असं म्हणून तिथे सगळ्यांना म्हणजे नानासाहेबांना आणि सांगते. आणि इकडे ऐश्वर्याला म्हणते येऊन की तू जे काही दाखवतेस ना तर त्याच्यामागे तेवढंच नसतं, म्हणजे गोळ्या औषधं तेवढीच नसतात, तर बाकीची पण काळजी असते आणि जी तुला करायचीच नाही आहे ना ती त्याबद्दल तू बोलूच नकोस, असं म्हणून ती टोमणा मारते तिला. मग लगेच ऐश्वर्या म्हणते तुम्ही परत माझी शिकवणी घेताय, अगं ज्या विद्यार्थ्याला शिकायचं असतं त्याला शिकवलं जातं, तुला शिकायचंच नाही आहे तर मग कशाला, असं म्हणून इथे ती तिला म्हणते आणि इकडे निघून जाते. तर इकडे सारंग झोपलेला आहे, रात्रीची वेळ दाखवली आहे, सारंग इकडे झोपला आहे. पण ऐश्वर्याला आपल्या झोपच येत नाही आहे. का बरं सांगा प्रेक्षकांना, झोप काय येत नसेल तर ती विचार करते एवढं सगळं प्लॅनिंग करून मी सुमित्राईंच्या मनात जानकीविषयी गैरसमज निर्माण केला आहे आणि जानकीला त्यांच्यापासून लांब करण्यात आत्ता कुठे मला जरासं यश मिळते आणि जर का या उद्यापासून एकत्र मॉर्निंग वॉकला आणि गेल्या तर मग मी एवढं सगळं जे काही केलं त्या केल्यावर पाणी फेरणार, म्हणजे त्यांच्यातली जी काही दरी वाढत चालली आहे ती मिटणार. आणि तेवढ्यातनं तिला इथे अलार्म क्लॉक दिसते आणि तिच्या डोक्यात एक कल्पना येते आणि बघूया आता ती काय करते ते. तर इथे सारंग इकडे झोपलाय, तो झोपलाय की नाही ते बघत ही हळूच दार उघडते आणि मग जाते जानकीच्या रूममध्ये. आता जानकी ऋषिकेश इथे झोपलेले आहेत, ओवी पण झोपली आहे. ऐश्वर्या हळूच दबक्या पावलाने आत येते, रूम उघडते आणि मग अलार्म क्लॉक कुठे शोधते, मिळत नाही, पण ते जानकीच्या बाजूला आहे त्यामुळे ते तिला दिसते की इथे अलार्म क्लॉक आहे. आणि ती जाते, अलार्म क्लॉक उचलते आणि एकदा जानकीकडे बघते, म्हणजे उद्या अलार्म क्लॉक वाजला नाही, जानकीला जागच आली नाही तर मग कशा घेऊन जाईल ना ती मॉर्निंग वॉकला, म्हणून ती हळूच अलार्म क्लॉक घेते हातात आणि आता ती अलार्म 5चा गजर लावला आहे का असं म्हणत असते आणि ते अलार्म क्लॉक बंद करणार. तेवढ्यात जानकी इथे हलतीये आणि जानकी हल्ल्यामुळे ऐश्वर्या जाऊन लपतीये, पडद्याच्या पाठीमागे जाऊन धावत अशी जाऊन लपतीये. आणि जानकीला जरासं डोळे उघडे दिसल्यावर दरवाजा उघडा दिसला त्यामुळे ती उठते आणि दरवाजा इथे परत लावून घेते आणि परत येऊन इथे झोपते. दरवाजा कसा काय उघडा राहिला हा ती विचार करते आणि आता ऐश्वर्या इथे जीव मोठीत घेऊन बघते की हिला आपण दिसतोय का काय, अरे देवा म्हणते हिनं दरवाजा बंद केला आणि ती एकदम अशी दरवाजा बंद करून येऊन इथे झोपते. आणि ऐश्वर्या म्हणते अरे देवा हिनं तर दरवाजा बंद केला आणि ती बघते आता. आणि जवळ आल्यावर जानकी जवळ आल्यावर पडदा असा एकदम तोंडावर घेते. परत जानकी जाऊन झोपली आहे, अलार्म क्लॉक घेते आणि पटकन उलटं करते आणि अलार्म क्लॉक बंद करून टाकते. 5 म्हणजे गजर वाजणार नाही ह्याची सोय करते ती. अलार्म क्लॉक बंद करते, घड्याळ जागेवर ठेवते, परत दबक्या पावलांनी रूमच्या बाहेर येते हळू आणि इथे ती हळूच इथे दरवाजा बंद करून बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर दचकते कारण सारंग तिच्या पाठीमागे उभा आहे. आणि सारंग पण म्हणतो तुम्ही आत्ता इथे रात्री काय करताय दादा वहिनीच्या रूम बाहेर, तर तुम्ही काय करताय म्हणून ऐश्वर्या लगेच त्याला विचारते. ऐश्वर्याने विचारल्यानंतर तो म्हणतो की अहो मला जाग आली, मी उठलो बघितलं तर तुम्ही नव्हता रूममध्ये म्हणून मी बाहेर आलो, पण तुम्ही आत्ता एवढ्या रात्री इथे दादा वहिनींच्या रूममध्ये काय करताय असं तो विचारतो. आणि लगेच ऐश्वर्या म्हणते इथे नको आज जाऊन बोलूया म्हणून रूममध्ये घेऊन येते आणि सांगते की मग लगेच सारंग तिच्याकडे बघत असतो आणि ऐश्वर्या म्हणते असं का बघताय, अहो
सांगते मी काय करत होते ते. तर आता गणपती येत आहेत ना जवळ, तर मला ना सणवारांची अशी माहिती नाही आहे काय काय करायचं वगैरे, आणि मला त्या विचारांमध्ये झोप लागत नव्हती. म्हणून मी तशीच त्या विचारांमध्ये गेले आणि बघितलं तर जानकी वहिनी ते झोपल्या होत्या. तर तुम्ही आत्ता गेला होतात असं म्हणून विचारतो परत सारंग. तर मला सांगितलं ना झोप लागत नव्हती, विचारातच मी गेले, त्या झोपल्या होत्या. मग लगेच सारंग पण म्हणतो अहो ती झोपणारच ना, सकाळची ती लवकर उठते असं म्हणून इथे तो सांगतो. आणि लगेच ऐश्वर्या पण म्हणते हो का, मला पण उद्या लवकर उठायचं आहे, चला झोपूया चला असं म्हणून तो सांगतो. ती सांगते आणि मला उद्या ना 5 वाजता उठायचं असं म्हणते. तर लगेच सारंग म्हणतो किती वाजता? तर 5 वाजता. का? तर नाही, आईंना जरा मॉर्निंग वॉकला घेऊन जाणार आहे उद्यापासून, म्हणजे फ्रेश एअरमध्ये गेल्यानंतर त्यांना बरं वाटेल आणि त्यामुळं मी त्यांना उद्या 5 वाजता घेऊन जाणार आहे मॉर्निंग वॉकला असं म्हणून तिथे सांगते. आणि लगेच सारंग पण म्हणतो तुम्ही खूप क्यूट आहात. मग लगेच ऐश्वर्या म्हणते हो चला झोपूया असं म्हणते आणि दोघंजणं इथे झोपतात. आणि इकडे ऐश्वर्या अशी छान झोपलेली आहे आणि सकाळ उजाडली. आणि बघा प्रेक्षकांनो, आपल्याला जे काय आता चित्र दाखवलं आहे ते क्षणभरासाठी खरंच वाटतंय, पण ते खरं नाही आहे. काय घडतंय ते बघूया आपण. तर इथे बघा ऐश्वर्या आणि सुमित्रा ही दोघी हसत खेळत अशा मॉर्निंग वॉक करून येताना दाखवल्या आहेत. आणि इकडे सुमित्राही कौतुक करतायत. आणि आता मला जानकीचं वागणं कळत नाही आहे, काय करतेत काय होतंय ते. तिला सकाळी ती तशी लवकर उठते, पण आता आज काय झालं आहे माहिती नाही, ती उठलीच नाही. मला सांगितलं की जाऊया म्हणून, पण ठीक आहे तू आहेस ना आता तिच्याऐवजी, तर आता हळूहळू तुझं वागणं बघून ना तू माझी लाडकीसून व्हायला लागलीस बरं का, असं वगैरे त्या इथं सांगत असाल. आणि तेवढ्या तिथे जानकी आली आहे इकडनं अशी रूममधनं उठून. आणि आई तुम्ही जाऊन आलात? तर लगेच हो, आणि सॉरी मला उठायला उशीर झाला असं वगैरे तर जानकी म्हणते. मग सुमित्राही म्हणतात अगं जबाबदारी, जर काम पूर्ण करायचं नसेल तर जबाबदारी घ्यायची कशाला अंगावर असं म्हणतात. आणि आता सांगू नकोस अलार्म क्लॉक बंद पडला असेल असं म्हणून. आणि त्या निघून जातात रागारागाने. आणि त्या रागारागाने निघून गेल्यानंतर ऐश्वर्या इथे हसतच सुटले जानकीकडे बघून. पण प्रेक्षकांनो इथे घडलंय वेगळंच बरं का. इकडे ऐश्वर्या झोपेतच हसते जोरजोरात हसते. सारंग येतो आणि म्हणतोय अहो ऐश्वर्या काय झालं, उठा उठा काय झालं? तर लगेच म्हणतात किती वाजले, काय मी काय बरळले काय झोपेत? तर लगेच सारंग म्हणतो अहो जे मनात असतं ना ते आपण झोपेत बडबडतो आणि तुमच्या मनात चांगलंच आहे ना, त्यामुळे तुम्ही आता चांगलंच बोलणार असं म्हणून तो इथे सावरून घेतो बाजू. तो ती काही बोललेली नसते, तुम्ही फक्त हसत होता असं म्हणते. मग ही म्हणते वाजले, ती वाक्य म्हणतो जर काम पूर्ण करायचं नसेल तर जबाबदारी घ्यायची नाही अंगावर. आणि म्हणते हे वाक्य मी आता वाजलेत किती असं म्हणते. आणि 9 वाजले, मग आई जाऊन आल्या मॉर्निंग वॉकला, 9 वाजले बापरे मला आईना घेऊन जायचं होतं असं म्हणते. आणि तो कॉफी ठेवतो टेबलवर तिथे आणि तो सांगत असतो, पण ती धावत धावत खाली येते. तर इकडे सुमित्राई बसलेल्या आहेत, घाम पुसतायत. आणि जाऊन लगेच ऐश्वर्या विचारते आई तुम्ही जाऊन आलात का मॉर्निंग वॉकला? तर जानकी आणि सुमित्राई बसल्या आहेत. सुमित्राई म्हणतात हो आम्ही आत्ताच जाऊन आलो, बघ किती फ्रेश वाटतंय ते. आणि इकडे जानकी तो ज्यूस देत असते. तर सुमित्राई म्हणतात नको इथे नको, मी रूममध्ये जाऊन पिते तो ज्यूस. आणि जानकी म्हणते अहो संपवाल ना? तर हो संपवेन नक्की. आणि सुमित्राई म्हणतात अगं जानकी गणपती जवळ आलेत, काही तयारी? जानकी म्हणते आई काळजी करू नका, तयारीला मी सुरुवात केली. आणि हे सगळा जो काही गोडगोड बोलतायत त्या ऐश्वर्या असं डोळे फाडून फाडून बघते, एकटक बघते. मग लगेच जानकी येऊन म्हणते अगं अशी एकटक का बघतेस माझ्याकडे? अलार्म क्लॉक बंद केला तरी मी लवकर कशी उठले, किंवा अलार्म वाजलाच नाही आणि मी लवकर कशी उठले असं टेन्शन याचा विचार करतेस का? मग लगेच ऐश्वर्या म्हणते नाही 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 मी नाही अलार्म क्लॉक बंद केला. मग जानकी म्हणते मी बघितले, आता बघूया उद्या काय होतंय ते. तर उद्याच्या बघा तिकडे सगळे मखर करत बसतायत, जो कालचा प्रोमो होता तोच आहे. आणि ही म्हणते की काय तुम्ही कचरा करत बसलाय, मी मखर ऑनलाईन ऑर्डर करते. आणि लगेच जानकी तिला म्हणते की मखर एकत्र करण्यात सगळ्यांनी करण्यात जी मजा आहे ना ती अशी येणार नाही. आणि ही मखर जी काही तयार केलेली असते ती ऐश्वर्या डिस्ट्रॉय करायला बघते. पण जानकी म्हणते की बरं झालं मी मखर उचलून ठेवली, बघूया आता पुढे काय होतंय ते.